विशेष करून इपिस्करास पत्र अभ्यासणार आहोत. अ, माहित नाही कसं 2 क्लासमध्ये आपण संपवू शकू, परंतु प्रयत्न करूया. पण आज आपण केवळ इपिस्करास पत्राचा जो परिचय आहे थोडक्यात आपण पाहू, ज्यामुळं आपल्याला पूर्ण जो पुस्तक आहे ते समजण्यासाठी मदत होईल. तर नेहमीप्रमाणे ज्यावेळेस आपण पुस्तकाची सुरुवात करतो एका पवित्र शास्त्राच्या, तर आपण प्रश्न विचारतो नाही का, की त्याचा लेखक कोण आहे, हे कधी लिहिलं, त्याच्या मागचा उद्देश काय होता, अ, आणि आणि त्याचं त्याची जी विविध जी पार्श्वभूमी आहे ते आपण पाहतो. त्या ठिकाणची स्थिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो नाही का. आणि त्याच प्रकारे आजही आपण या पत्राची सुरुवात करत असताना आपण तशाच प्रकारे पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर आतापर्यंतची जी पत्र आपण पाहिली पौलाने लिहिलेली, तर त्या पत्रांबद्दल विचार करत असताना आपल्याला पाहायला भेटतं की अनेक गोष्टी पौल जो आहे त्या पत्रांमध्ये बोलताना आपल्याला दिसतो. विविध ज्या समस्या आहेत मंडळांच्या, त्या समस्यांना हाताळताना तो दिसतो. पण ज्यावेळेस आपण इफिस्करास पत्राबद्दल पाहतो, तर इथं मात्र अ, अशा इतक्या प्रमाणात काही समस्या किंवा काहीतरी गोंधळ अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटत नाही. परंतु एक सर्वसाधारण रीतीने मंडळीमध्ये कोणत्या गोष्टींवर गोंधळ निर्माण होऊ शकतो नाही का, किंवा अ, काही अ, त्या भागातील मंडळांमध्ये कदाचित असावा तो गोंधळ. तर मग त्यावर आधारित काही जी महत्वाची जी तत्व आहेत त्यावर पॉल जो आहे या पत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन करेल. विशेष करून ज्यावेळेस आपण या पत्राबद्दल पाहतो, तर जी ही पत्र आहे, विशेष करून इफिस्करास पत्र, फिलेपे करास पत्र, कलसे करास पत्र आणि फिलेमॉन, या पत्रांना विशेष करून तुरुंगातील पत्र म्हटलेलं आहे नाही का. म्हणजे त्याने तो तुरुंगवासात असताना, बंदिवासात असताना विशेष करून त्या ठिकाणाहून त्यांनी लिहिलेली पत्र आहेत. कारण तुम्हाला वारंवार या पत्रामध्ये तो अगदी स्पष्ट रीतीने सांगेल की मी ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे. ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे. ह्यावेळी तो गृहकैदेत होता. जर तुम्ही प्रेषितांची कृत्य 28वा अध्याय जर वाचला, तर आपल्याला पाहायला भेटतं की दोनदा पौलाला कमीत कमी 2 ते 3 वेळा तरी, कमीत कमी 2 वेळेस तरी आपण म्हणू शकतो की त्याला कैदेत जावं लागलं. त्यातील एक म्हणजे गृहकैदेत तो होता. आणि त्या काळामध्ये त्याने तिथं लोक येऊ शकत होते, भेटू शकत होते. आणि त्याच काळामध्ये अनेक मंडळातील लोक जाऊन त्याला भेटी द्यायचे. पुष्कळदा मंडळांच्या ज्या समस्या आहेत त्या पण त्याला सांगायचे. आणि मग याच कालावधीमध्ये त्याने इफिस करास पत्र, फिलेपे करास पत्र, कलसे करास पत्र आणि फिलेमोनाला पत्र नाही का, ही जी 4 पत्र आहेत ती त्याने लिहिली. आता आपल्याला माहित आहे की हे कधी लिहिलं असावं नाही का, ते आपण पुढे पाहणारच आहोत. पण आपल्याला पाहायला भेटतं की पौल जो आहे गृहकैदेत असताना ते लिहिल्याचं स्पष्ट होतं. आणि तिथून तो सुटला. आणि नंतर पुन्हा त्याला त्याला पकडण्यात आलं. पण त्यावेळी मात्र तो जो आहे पुन्हा त्या कैदेतून सुटला नाही. त्या ठिकाणी मात्र असं म्हटलं जातं, इसवी सन 67 मध्ये किंवा 68 मध्ये, त्या कोणत्या तरी काळामध्ये त्याचा शिरच्छेद झाला, तो रक्तसाक्षी झाला नाही का. पण इफिस्करास पत्राबद्दल आपण शिकत असताना पौलाच्या तिसऱ्या सुवार्ता फेरी दरम्यान पौलाने इफिस येथे 3 वर्ष घालवली होती. आणि त्यामुळं खऱ्या रीतीने आपण पाहतो की पौलाचं इफिस या मंडळीवर खूप प्रेम होतं नाही का. कारण त्याने जवळून त्या मंडळीला पाहिलं होतं. आणि विशेष करून या पत्रामध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे असा कोणता प्रश्न जो आहे तो हाताळलेला नाहीये. परंतु हे जे पत्र आहे, जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर हे पत्र केवळ इफिस येथील मंडळीपुरतंच मर्यादित ठेवलेलं नाही. तर हे पत्र जे सर्व आशिया मायनर प्रांतातील मंडळ्या होत्या, त्या मंडळांमध्ये हे पत्र सर्व ठिकाणी वाचून दाखवण्यात आलं. आणि यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं खऱ्या रीतीने ख्रिस्ताचं जे पुरेसपण आहे, पौलाने फार सुंदर रीतीने प्रगट केलेलं आहे. आता या पत्राला इफिस्करास पत्र असं का म्हटलेलं आहे, शीर्षक का देण्यात आलेलं आहे,
तर आपल्याला पाहायला भेटतं इफिस जे आहे ते एक शहर होतं, जे आशिया मायनर त्या ठिकाणी असणारं जी रोमन साम्राज्य आहे, त्या रोमन प्रांताची एक राजधानी असणारं हे शहर होतं. आणि त्या ठिकाणी जे विश्वासणारे लोक होते त्यांना उद्देशून पॉल जो आहे हे पत्र लिहित आहे. आणि विशेष करून हस्तलिखित जर आपण पाहिली, जी मूळ हस्तलिखित आहेत आपल्या पवित्र शास्त्राची, त्यामध्ये इफिस या नावाचा उल्लेख आपल्याला कुठेही पाहायला भेटत नाही. आणि त्यामुळं जे अभ्यासक आहेत ते अशा प्रकारे एक मत मांडतात की हे जे पत्र आहे, हे पत्र त्या फक्त एका विशिष्ट जागेपुरतं मर्यादित नव्हतं, जे अगोदर आपण पाहिलं. तर हे विविध त्या भागातील, त्या प्रांतातील, विशेष करून आशिया मायनर मधील त्या ज्या विविध मंडळ्या होत्या, त्यांना उद्देशून पौलाने हे पत्र लिहिलं असावं. आणि विविध ठिकाणे हे प्रसारित झालं, किंवा विविध ठिकाणे हे जे पत्र आहे त्या वेगवेगळ्या मंडळांमध्ये वाचवून दाखवण्यात आलेलं आहे. याचा लेखक कोण आहे? तर अध्याय 1 आणि वचन 1 आपण नेहमीप्रमाणे वाचतो. आणि अध्याय 3 वचन 1, मला असं वाटतं हे जी वचनं आहेत आपल्याला एक आंतरिक पुरावा देणारी वचनं आहेत. पुष्कळ उदारमतवादी जे आहेत, त्यांनी नेहमी देवाच्या वचनावर आणि विशेष करून लेखकावर, नाही का, त्यांनी आपले प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आणि इथं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे लोक मत मांडू शकतील, पण आंतरिक पुरावा आपण पाहू शकतो या पत्राचा. अध्याय 1 आणि वचन 1 काय सांगतं बघा. इफिस येथील पवित्र जन व ख्रिस्त येशूच्या ठाई विश्वास ठेवणारे यांना देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पॉल ह्याच्याकडून. तर कोण लिहिणार आहे? कोण लिहिणारा आहे? त्याची सुरुवातच आपल्याला वचन 1 मध्ये पाहायला भेटते. नेहमी जी रोमन पद्धत होती पत्र लिखाणाची, नाही का, त्याच प्रकारे पौलाची पण पद्धत होती. आणि तो सुरुवातीला कोण लिहित आहे, कुणाला लिहित आहे, नाही का, ते आपल्याला इथं पाहायला भेटतं. इफिस येथील पवित्र जन, ख्रिस्त येशूच्या ठाई विश्वास ठेवणारे ह्यांना म्हटलेलं आहे. ओके. आणि मग अध्याय 3 वचन 1 मध्ये आपण पाहतो, या कारणास्तव मी पौल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदीवान आहे. आता इथं इफिसीतील पवित्र जन म्हटलेलं आहे पुन्हा. मग तुम्हा परराष्ट्रीयांसाठी इथं कोणत्याही प्रकारे तुम्हाला नाव जे आहे ते पाहावयास मिळणार नाही. या कारणास्तव मी पौल म्हटलेलं आहे. तर ही जी दोन वचनं आहेत अगदी ठाम तो पुरावा देतील की हे कोणी लिहिलेलं आहे. बरं, हे जे पत्र आहे कधी लिहिण्यात आलं? कधी लिहिण्यात आलं? जर आपल्याला त्याची वेळ जर समजून घ्यायची तर आपल्याला अध्याय 3 आणि वचन 1 पाहावं लागेल, नाही का, जिथं पौल काय म्हणतो की ख्रिस्त येशूचा बंदीवान मी पौल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदीवान. का बरं असं तो म्हणत आहे? का ख्रिस्त येशूचा बंदीवान तो स्वतःला म्हणून घेत आहे? कारण पौल जो तुरुंगवासात होता, तो जो त्या बंदीत होता, तो जो त्या गृहकैदेत होता, त्याचं कारण एकच होतं, ते म्हणजे ख्रिस्ताची सुवार्ता गाजवणं. त्यामुळं, नाही का, आणि तो होतो की मी ख्रिस्त येशूचा बंदीवान आहे एका दृष्टीने. नक्कीच त्याचं तुरुंगातील जे वास्तव आहे ते दाखवणार होतं. पण दुसऱ्या दुसऱ्या रीतीने तो ख्रिस्ताशी किती जडलेला आहे त्याची सुद्धा ते आठवण करून देणार होतं, नाही का. आता विशेष करून रोम मधील त्या तुरुंगातून पौलाने हे पत्र लिहिलेलं आहे. आणि ज्याच्याबद्दल आपण प्रेषितांची कृत्य 28व्या अध्यायामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला तिथे शिकायला भेटल. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की इसवी सन 60 ते 62च्या दरम्यान कुठंतरी कधीतरी तिथं हे पत्र जे आहे ते लिहिलं गेलं असावं. आणि म्हणूनच या पत्राला सुद्धा तुरुंगातील पत्र म्हटलेला आहे, किंवा बंदिवासातील पत्र म्हटलेला आहे या पत्राला, या फिलिपिकरास, कलसीकरास आणि फिलेमोनाला जे पत्र आहे त्या पत्रांसोबत. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की इफिसकरास पत्र, त्यासोबतच कलसेकरास पत्र, हे दोन्ही पत्र जे आहे, अ, असं म्हटलं जातं की एकाच वेळी ही पत्र पौलाने लिहिली असावी. कारण ही जी पत्र आहे, अ, आपल्याला पाहायला भेटतं त्यांचा जो काळ आहे तो समान आपल्याला पाहायला भेटतो. आणि मग विशेष करून त्यामध्ये एकाच वेळी ती लिहिली असावी, किंवा रचले गेले असावे, किंवा लिहिली असावी. पण आपण पाहतो की सुरुवातीला
ते जे पत्र आहे, विशेष करून इफिस्करास पत्र आणि फिलेमोन, ही पत्र तुखिकाद्वारे सगळ्यात अगोदर मंडळी पुढं पाठवण्यात आली होती. आणि याच्याबद्दल तुम्हाला इफिस्करास पत्र अध्याय 6 वचन 21 मध्ये पाहायला भेटल, वचन 22 मध्ये पाहायला भेटल, कलसे अध्याय 4 वचन 7 आणि 8 मध्ये आपल्याला त्याबद्दल शिकायला भेटल. थोडीशी आपण याची जी पार्श्वभूमी आहे त्याकडे आपण लक्ष देऊया. आता इफिस या शहराबद्दल ज्यावेळेस आपण विचार करतो, तर इफिस या शहराला असं म्हटलं जातं, अशी शक्यता आहे की सुवार्ता जी आहे ती प्रथम इफिस या शहराला प्रिस्किल्ला आणि अक्विला या पती पत्नींनी गाजवली असावी, नाही का? त्याच्याबद्दलचा पुरावा आपण इथं प्रेषितांचे कृत्य अध्याय 18 वचन 24 आणि 26 मध्ये पाहू शकतो. तेव्हा अपोल्लो नावाचा एक मोठा वक्ता व शास्त्र पारंगत अलेक्झांद्रियाकर यहुदी इफिसास आला. तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला. तेव्हा प्रिस्किल्ला व अक्विला यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला जवळ बोलावून घेतले आणि त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला. तर हे कुठं घडत आहे? इफिस मध्ये घडत आहे. आणि प्रिस्किल्ला आणि अक्विला त्यांच्या समोर घडत आहे. कोण आहे तिथं? तर अपोल्लो नावाचा व्यक्ती आहे, जो तो शास्त्र पारंगत होता म्हटलेला आहे. आणि विशेष करून तो चांगला वक्ता पण होता. आणि त्यासोबतच विशेष करून शास्त्र पारंगत अलेक्झांद्रियाकर म्हटलेला यहुदी, या दोघांचा उल्लेख इथं आपल्याला पाहायला भेटतो. आणि त्यामध्ये प्रिस्किल्ला अक्विला यांनी त्याला निर्भडपणे बोलताना ऐकलं. पण ऐकत असताना आपल्याला पाहायला भेटतं की खऱ्या रीतीने अं, कदाचित सुवार्ता त्यांनी तिथं पाहिली नसावी. आणि म्हणूनच आपण पाहतो की त्यांनी अधिक स्पष्ट रीतीने अपोल्लोसाला नाही का जवळ बोलवलं घेतलं आणि त्याला देवाचा मार्ग दाखवलेला आहे. आणि पुढे 18 आणि 19 ही जी वचनं आहेत, विशेष करून त्याच्याबद्दल आपल्याला आठवण करून देतं की पौलाने इफिस येथे त्याच्या दुसऱ्या सुवार्ता प्रसार फेरी दरम्यान या दोघा पती पत्नीला जे आहे तिथे सोडलेलं होतं. बघा वचन 18 सांगते, यानंतर पाऊल तेथे बरेच दिवस राहिल्यावर बंधुजनांचा निरोप घेऊन तारवात बसून सुरिया देशात गेला. त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व अक्विला हे गेले. त्याचा त्याचा नवस होता म्हणून त्याने किंक्रियात आपल्या डोक्याचे केस कातरून घेतले. मग एफिस नगरात आल्यावर त्याने त्यांना तेथे सोडले म्हटलेले आहे. बघा, एफिस नगरात कधी? त्याच्या दुसऱ्या सुवार्ता प्रसार फेरी दरम्यान पौलाने या पती पत्नीला तिथं सोडलेलं होतं. आणि मग स्वतः सभास्थानात जाऊन यहूद्यांबरोबर त्याने वादविवाद केलेला आहे. त्याबद्दल पण आपण शिकतो. आणि हे तिथं राहिले हे पती पत्नी. आणि विशेष करून ज्यावेळेस आपण इफिस्करास पत्राबद्दल पाहतो, तर हे जे पत्र आहे विशेष करून इफिस येथील मंडळीबद्दल ते आपल्याला मार्गदर्शन करतं. मग इफिस हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणाबद्दल आपल्याला शिकायला भेटतं की एजियन जो जो समुद्र आहे त्याच्या पूर्वेला केस्टर नावाची नदी तिच्या तोंडावर वसलेलं, त्या भागात वसलेलं हे एक शहर होतं. आणि कदाचित असं म्हटलं जातं की प्राचीन जगाच्या 7व्या आश्चर्यांपैकी एक असलेलं जे आश्चर्य आहे म्हणजे आर्तेमिस किंवा जे डायनाचं जे भव्य मंदिर आहे त्याच्यासाठी हे जे शहर आहे हे शहर प्रसिद्ध होतं. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की इजिप्त मधील अलेक्झांड्रिया आणि दक्षिण आशिया मायनर मधील पिसिदिया म्हटलेलं आहे, नाही का? त्यासोबत आणि विशेष करून पिसिदियाचे जे अंतुकिया भाग आहे त्या अंतुकिया सोबत हे एक असं शहर होतं जे जोडलं गेलेलं होतं विशेष करून राजकीय, शैक्षणिक आणि व्यावसायिक भागासाठी किंवा या या गोष्टीसाठी. जसं इजिप्त मधील अलेक्झांड्रिया, दक्षिण आशिया मायनर मधील पिसिदिया च जे अंथुकिया आहे, ते जसे राजकीय, शैक्षणिक आणि व्यावसायिक रीतीने प्रसिद्ध होते, तशाच प्रकारे इफिस हे शहर सुद्धा होतं. आणि मग आपण आणखी पुढे जातो इफिस शहराबद्दल. विशेष करून प्रिस्किल्ला आणि अक्विला यांनी सुरू केलेली तिथं जी नवीन मंडळी आहे, तिथं पॉल जो आहे आता पुन्हा तिसऱ्या सुवार्ता प्रसार फेरी दरम्यान तिथं तो आलेला आहे. आणि तिथे आल्यानंतर ही जी मंडळी आता
सुरुवात झालेली आहे. त्या मंडळीसोबत पौलाने वेळ घालवला. जवळजवळ 3 वर्ष इफिस ठिकाणी पाऊल होता. आणि या काळामध्ये पौलाने मंडळीला अगदी विश्वासामध्ये दृढ केलेला आहे. दृढ केलेला आहे पौलाने. आणि मग पौल तिथून गेल्यानंतर तिमोथी जो आहे तो या मंडळीचा पालक म्हणून जवळजवळ असं म्हटलं जातं की 1.5 वर्ष त्याने तिथं सेवा केली. त्या काळामध्ये ह्योमनाय आणि अलेक्झांद्र नावाचे दोन व्यक्ती होते. असं म्हटलं जाते कदाचित ते त्या मंडळीचे वडील असावेत. पण हे लोक जे होते, हे लोक खोटं शिक्षण त्या मंडळीमध्ये देत होते. आणि तिमोथ्याने मग त्यांच्या त्या खोट्या शिक्षणाचा काय केलेला आहे, विरोध केला, प्रतिकार केलेला आपल्याला दिसतो. ज्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती तिमोथ्याच्या पत्रामधून घेऊ शकतो, नाही का? जिथं पौल तिमोथ्याला पण आठवण करून देतो. आणि विशेष करून पहा, अध्याय 1, पहिले तिमोथी अध्याय 1 वचन 4 मध्ये आपल्याला पहिली गोष्ट त्यांच्या शिक्षणाचं स्वरूप पाहायला भेटल, किंवा त्यांच्या शिक्षणाचं वैशिष्ट्य आपण पाहू शकतो, किंवा त्यांचं शिक्षण काय होतं त्याच्याबद्दल आपल्याला आयडिया मिळेल. आणि जी ईश्वरी व्यवस्था विश्वासाच्या द्वारे आहे, तिच्या उपयोगी न पडणाऱ्या पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कहाण्यांकडे आणि अनंत वंशावळ्यांकडे लक्ष देऊ नका. हे जे ह्युमनाय आणि आणि आपल्याला पाहायला भेटतं तो जो अलेक्झांद्र आहे, हे जे दोघं व्यक्ती होते, त्यांच्याबद्दल आपण शिकतो की ते लोक जे आहे खोट्या शिक्षणाकडे ते घेऊन जात होते. आणि खोटं शिक्षण काय होतं, लोकांना कहाण्या ऐकायला आवडतं, आजही आवडतं, नाही का? वेगवेगळी कहाणी, हा अनुभव, तो अनुभव, नाही का? आणि काय काय, नाही का? किंवा ह्या वंशातून, किंवा तो त्या वंशातून आहे, आणि त्यानुसार सुद्धा लोक दर्जा करतात, नाही का? तशाच प्रकारे ह्युमना आणि अलेक्झांद्र हे जे दोन लोक त्या मंडळीमध्ये होते, हे लोक सुद्धा त्या मंडळीचं लक्ष कहाण्यांकडे वेगवेगळ्या आणि अनंत ज्या वंशावळ्या आहेत त्यांच्याकडे वेधून घेत होते. एवढंच नाही तर लग्न करण्याबाबत विशेष करून आपण काय म्हणू शकतो की अ, अ, एक साधू सारखं, नाही का, जीवन जगणं, सर्वस्वाचा त्याग करणं, तपस्वी जीवन, नाही का? त्याला अजून काय शब्द मला आठवत नाहीये. तर ते त्यासोबत काय शिकवायचे, एक तर कहाण्यांकडे मंडळीचं लक्ष ते वेधून घेत होते. आणि त्यासोबतच लग्न करू नये, नाही का? लग्न करणं किती वाईट आहे. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला भेटतं की काही काही गोष्टी आपण वर्ज्य कराव्या, ह्या आपण गोष्टी खाऊ नये, असे वेगवेगळे नियम ते त्या मंडळी समोर ठेवत होते. आणि अशा या शिक्षणाला नेहमी आपल्याला पाहायला भेटतं की पवित्र शास्त्राने प्रत्युत्तर दिलेलं आहे. आणि तिमथ्याच्या काळामध्ये सुद्धा देवाने अद्भुत रीतीने तिमथ्याला उभं केलं. विशेष करून पावल तिमथ्याला फार परखडपणे त्या गोष्टीबद्दल बोलतो, नाही का, की तू देवाच्या वचनाची योग्य विभागणी करून सांगणारा तो असं, नाही का? आणि कसलेही नाही का स्वतःला लाज वाटण्यास काही असं कारण नसलेला असा तू स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर म्हणे, नाही का, देवाचा एक शिपाई म्हणून. आणि म्हणून आपल्याला तिमथ्याच्या जीवनामध्ये पण पाहतो की तिमथ्याने त्या काळामध्ये परखडपणे ह्या खोट्या शिक्षणाला विरोध केला. सत्यवचनाचं त्याने समर्थन केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि किती भयंकर हे शिक्षण होतं जे मंडळीमध्ये जणू काय त्या मंडळीला अ, कुजवत चाललेलं होतं, नाही का? आणि हे कसं शिक्षण होतं बरं, जर तुम्ही पहिले तिमोथी अध्याय 1 आणि वचन 7 जर वाचलं, पहिले तिमोथी अध्याय 1 आणि वचन 7 बघा. तिथं सांगितलंय की ते नियमशास्त्राचे शिक्षक होऊ पाहतात, परंतु ते काय बोलतात व कशाविषयी खात्रीने सांगतात ते त्यांनाच समजत नाही. आता हे जे खोटे शिक्षक होते, ते त्यांना पवित्र शास्त्र योग्य रीतीने समजलेलंच नव्हतं. तरी सुद्धा त्यांचं जे धार्मिक आणि नीतीचं जे शिक्षण आहे, ते इतकं आत्मविश्वासाने सांगत होते की जणू काय ते खरं आहे. आणि तेच आपल्याला इथं अध्याय 1 वचन 7 मधून पाहायला भेटतो. पुढे आपल्याला अध्याय 1 आणि वचन 4 आपल्याला काय सांगते बघा. आणि जी ईश्वरी व्यवस्था
विश्वासाच्या द्वारे आहे, तिच्या उपयोगी न पडणाऱ्या पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या काय होत होतं माहितीये का? हे मंडळीसाठी हानिकारक होतं. आणि विशेष करून विश्वासात असलेली जी 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 ईश्वरीय उन्नती आहे, जी मंडळी जी वाढ दिवसेंदिवस होणं जे अपेक्षित होतं, त्याच्याऐवजी त्या मंडळीमध्ये वाद निर्माण करणाऱ्या ह्या गोष्टी घडत होत्या. आणि म्हणूनच इथिक्समध्ये अनेक मुद्दे पॉल जो आहे तो हाताळताना आपल्याला दिसेल. आता अ, या मंडळीबद्दल इथं आपण पाहतो, पण 30 वर्षानंतर किंवा त्याच्यापेक्षा थोडेफार आणखी पुढे असतील वर्ष, ज्यावेळेस त्या पातमा नावाच्या बेटावर प्रभूने योहानाला जे दिलेलं प्रगटीकरण आहे, त्यामध्ये या मंडळीला अनुसरून ख्रिस्ताने लिहिलेलं पत्र किंवा ख्रिस्ताने दिलेलं जे पत्र आहे योहानाला, त्या पत्राबद्दल सुद्धा आपल्याला आठवण येईल. आणि त्या पत्रावरून आपल्याला आणखी एक समस्या या मंडळीबद्दल आपल्या समोर येईल, आणि ती म्हणजे काय? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तू आपली पहिली प्रीती सोडली, त्याविषयी तुला दोष देणं मला प्राप्त आहे. तो गौरवी ख्रिस्त, महान पराक्रमी प्रभू, जो जो इफिस येथील मंडळीला उद्देशून या गोष्टी बोलत आहे. तर यावरून आपल्याला थोडीशी आयडिया येईल की इफिस मंडळी जी आहे, ती जणू काय जी पहिली प्रीती आहे ती तिने सोडली होती. आता ख्रिस्ताऐवजी पुष्कळ लोक त्या त्या कहाण्या, नाही का, आणि अनंत ज्या वंशावळ्या आहेत, आणि जे तपस्वी जीवन आहे, जे 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 भौतिक रीतीने कशा प्रकारे आम्ही देवासमोर नीतिमान म्हणून उभे राहू शकू, नाही का, अशा वेगवेगळ्या प्रकारे ते प्रयत्न करू लागले होते की स्व इच्छेने स्वप्रयत्नाने आम्ही देवासमोर उभे राहू शकू, नाही का. आणि म्हणूनच ख्रिस्त सुद्धा त्यांना दोष लावतं की तू पहिली प्रीती सोडलेली आहे. जी त्याची पहिली प्रीती होती ख्रिस्तावर, नाही का, जणू काय ती सोडलेली आहे म्हणे. त्याबद्दल तो दोष लावतोय. आता इफिस्करास पत्राबद्दल विचार करत असताना अनेक जे भाष्यकार आहेत ते अशा प्रकारे म्हणतात की जे विषय करास पत्रामध्ये हाताळण्यात आलेले आहे ते इतके अद्भुत आहे, आणि त्यानुसार ते एक सारांश रूपी किंवा एका वाक्यात अशा प्रकारे म्हणतात की इफिस्करास पत्र जे आहे, पौलाच्या त्या सर्व पत्रांचं जर आपण विचार केला तर त्या सर्व पत्रांच्या तुलनेमध्ये इफिस्करास पत्र ही जणू काय राणी आहे सर्व पत्रांची. सगळ्यात अद्भुत हे पत्र आहे. ते आपल्याला अनेक गोष्टी शिकवतं, नाही का. विशेष करून चार्ल्स स्पर्जन जे आहेत ते इफिस्करास पत्राबद्दल अशा प्रकारे म्हणतात की इफिस्करास पत्र जे आहे ते त्यामध्ये आपल्याला देवपणाचे संपूर्ण अंग किंवा देवपणाचं पूर्णत्व आपल्याला पाहायला भेटल. विशेष करून पाऊल या पत्राची सुरुवात करत असताना आपल्यापर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता तो घेऊन येतो. ख्रिस्तामध्ये मिळालेले जे अद्भुत आशीर्वाद आहे त्याच्याने तो सुरुवात करत असताना आपल्याला दिसतो. आणि त्यासोबतच ख्रिस्ती व्यक्तीचा अनुभव काय आहे ते सुद्धा या पत्रामध्ये आपल्याला पुढे शिकायला भेटल. आणि विशेष करून ख्रिस्ती विश्वासाचे नियम काय आहे ते आपल्याला शिकायला भेटल. आणि विशेष करून चार्ल्स स्पर्जन पुढे म्हणतात की जर तुम्हाला ख्रिस्ती विश्वास पूर्णपणे समजून घ्यायचा आहे, तर तुम्ही तो ख्रिस्ती विश्वास काय आहे त्यासाठी इफिस्करास पत्र बारकाईने वाचा. ते तुम्ही आपल्या पेनाने ते अधोरेखित करा, ते शिका, आणि आपल्या हृदयात ते साठवून ठेवा. हे पत्र कुणासाठी लिहिण्यात आलं, कोण मुख्य श्रोतेगण होते? तर मी अगोदरही सांगितलं की मूळ हस्तलिखितामध्ये इफिस हे नाव सहसा आढळत नाही. म्हणून एकाच गटासाठी उद्देश लिहिला असावं अशा प्रकार याची शक्यता फार कमी वर्तवली जाते. पण इथं आपण ज्यावेळेस पाहतो या वचनामध्ये, तर अगदी सुरुवातच इफिस येथील पवित्र जनांसाठी म्हटलेलं आहे. तर मुख्य श्रोतेगण जे आहे, आपण पाहू शकतो की इफिस येथील जे विश्वासणारे लोक आहे त्यांच्याबद्दल बोललं जात आहे. आणि अपरिचित श्रोतेगण आपण म्हणू शकतो, अपरिचित
त्यामध्ये मग कोण आहेत बरं? तर अध्याय 1 आणि वचन 15 मध्ये तुमच्या ठायी असलेला प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जन, नाही का, सर्व पवित्र जन. वचन 2 मध्ये, अध्याय 3 वचन 2 मध्ये सुद्धा अ, आपण पाहू शकतो, जिथं तुमच्यासाठी आणि तुम्ही हा शब्द आपण पाहू शकतो. आणि विशेष करून वचन 3 मध्ये म्हणजे प्रगटीकरणाच्या द्वारे मला रहस्य कळवले गेले, त्याप्रमाणे मी जे थोडक्यात वर लिहिलेलं आहे कोणासाठी, तुम्हासाठी. तर मग अ, अपरिचित श्रोतेगणांबद्दल सुद्धा आपण पाहू शकतो. त्यामध्ये मग कदाचित आपणही येतो, कारण आपण आता हे पत्र ऐकत आहोत. या पत्राचा उद्देश काय आहे? हे पत्र लिहिण्यामागचा उद्देश काय आहे? आता जी आतापर्यंतची पत्र आपण पाहिली, उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर काही मध्ये पाऊल जो आहे त्या मंडळीतील समस्यांना तोंड देताना आपल्याला दिसतो. त्या लोकांमध्ये काही विशिष्ट समस्या होत्या, काही प्रश्न होते, ते हाताळताना पाऊल काही ठिकाणी दिसतो, काही ठिकाणी तो वैयक्तिक ओळख देताना दिसतो. पण इफिस मध्ये अ, काहीतरी वेगळं त्याने केलेलं आहे, वेगळ्या प्रकारे. यामध्ये आपल्याला वेगळं पण पाहायला भेटतं. त्याने वेगवेगळ्या ठिकाणी अनेक मंडळांच्या समस्यांना प्रतिसाद त्याने दिलेला आहे, ज्यापैकी अनेकांना तो कधीही भेटला नव्हता. आणि म्हणून हे पत्र लिहिण्यामागचा पौलाचा उद्देश या सर्व मंडळींना ज्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत होता किंवा त्यांना सामोरे जावं लागत होतं, त्यामध्ये कशा प्रकारे त्यांनी त्यातून मार्ग काढावा, कशा प्रकारे त्या समस्यांना तोंड द्यावं, किंवा त्या सर्वांची उत्तरं काय असावीत, नाही का, तर ते पाऊल इथं आपल्याला या पत्रामध्ये देत आहे. आता जर आपण या पत्राच्या उद्देशाकडे गेलो, तर दोन भागामध्ये हा जो आहे उद्देश विभागला जाऊ शकतो. एक म्हणजे पॉल जो आहे, या पत्रामध्ये देवाच्या राज्यावर तो भर देत आहे, आणि देवाचं राज्य काय आहे त्याबद्दल पॉल वारंवार तुम्हाला बोलताना दिसल. आणि दुसरं म्हणजे देवाच्या राज्याच्या संबंधात पौलाने मंडळी समोर अनेक जे आव्हानं होते, नाही का, त्या आव्हानांना कशा प्रकारे आपण तोंड द्यावं. एक तर देवाचं राज्य त्याबद्दल तो बोलतो, आणि देवाच्या राज्याच्या संदर्भामध्ये आपण देवाची लेकर, देवाची प्रजा आहे ना, त्याने वेगवेगळे जे आव्हानं आपल्या समोर येतात त्यांना आपण कसे तोंड देऊ शकतो, त्याबद्दल पाऊल पुढे लिहितो. तर सगळ्यात अगोदर देवाच्या राज्याबद्दल, त्या त्या संज्ञेबद्दल आपण थोडक्यात अ, आपलं लक्ष जे आहे ते केंद्रित करूया. अ, विशेष करून ज्यावेळेस आपण या पत्राबद्दल पाहतो, इफिस्करास पत्र, या पत्रामध्ये तुम्हाला देवाच्या राज्याबद्दल शिकायला भेटल. आणि ज्यावेळेस देवाचं राज्य ही संज्ञा आपल्या समोर येते, किंवा हा जो वाक्य प्रचार किंवा हे जे शब्द आपल्या समोर येतात, त्यावेळेस आपल्या समोर लगेच समदर्शी शुभवर्तमान, जसं मते, मार्क, लूक, हे जे तीन शुभवर्तमान आहे ते आपल्या समोर येतील, नाही का. कारण या शुभवर्तमानामध्ये वारंवार आपल्याला देवाच्या राज्याबद्दल शिकायला भेटल. जुन्या करारामध्ये सुद्धा आपल्याला देवाच्या राज्याबद्दल शिकायला भेटतं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीमध्ये किंवा त्याच्या शिकवणीचा मुख्य महत्वाचा जो मुद्दा होता, विषय होता, तो देवाचं राज्य हाच होता. आणि नक्कीच मग जुन्या करारामध्ये शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो, आणि विशेष करून ख्रिस्ताच्या शिक्षणाचा पण तो जर मुख्य मुद्दा होता, तर पौलासाठी सुद्धा ही एक महत्वाची बाब होती. आणि म्हणून पाऊल जो आहे, इफिस्करास पत्र ज्या प्रकारे मांडत आहे, अ, तो ह्याच एका दृष्टीने तो मांडत आहे, आणि ते म्हणजे काय, देवाचं राज्य. आणि पौलाने त्याच्या पत्रांमध्ये जवळजवळ देवाच्या राज्याचा 16 वेळा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. तुम्हाला इथं काही शब्द प्रयोग, जसं राजा, प्रजा किंवा राजेशाही, काही असे वाक्य तुम्हाला पाहायला भेटतील. आणि मग देवाचं राज्य ही संज्ञा इफिस्करास पत्रामध्ये कशी उजळून निघलेली आहे, ते आपण पुढे पाहू शकतो, नाही का. आता लूकच्या मते, लूक जो आहे, त्याच्या मते देवाचं राज्य, नाही का, तर त्याचा बद्दल विचार करत असताना लूक जो आहे, प्रेषितांची कृत्य अध्याय 28 आणि वचन 30 ते 31 मध्ये पौलाचा जो तुरुंगातील अनुभव आहे, की पौल जो आहे त्या तुरुंगात असताना त्याने काय गाजवलेलं आहे,
तो अनुभव सांगत असताना तो अशा प्रकारे म्हणतो, तो आपल्या भाड्याच्या घरात पुरी 2 वर्ष राहिला आणि जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करत असे. कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करत असे. पाहिलं, लूक ज्यावेळेस इथं बोलत आहे, तर लूक त्या तुरुंगातील अनुभव सांगत आहे की ज्यावेळी पौल त्या तुरुंगात होता तर त्याने काय गाजवलेलं आहे. पुष्कळदा आपण सुवार्ता गाजवली अशा प्रकारे ऐकतो, पण पौल लूक जो आहे खास करून हे स्पष्ट करत आहे की देवाच्या राज्याचा प्रसार त्याने केलेला आहे. आणि लूक पौलाच्या सेवेचं वर्णन तशा प्रकारे करत आहे. आपल्या अपेक्षेप्रमाणे पौलाने सुवार्तेचा प्रचार केला असं म्हणण्याऐवजी लूक म्हणतो की देवाच्या राज्याचा प्रचार त्याने केलेला आहे. आता 6 मार्गांनी इफिस करास पत्रामध्ये आपल्याला पौल जो आहे देवाच्या राज्याकडे आपलं लक्ष वेधून घेईल 6 मार्गांनी. किंवा 6 असे मुख्य काही आपण महत्वाचे विषय पाहू शकतो, ज्याद्वारे तुम्हाला देवाच्या राज्याची आठवण येईल. आणि त्या 6 विषयांकडे आता आपण लक्ष केंद्रित करू. सगळ्यात अगोदर नागरिकत्व. तुम्हाला इफिसकारास पत्रामध्ये नागरिकत्वाबद्दल शिकायला भेटल. जर तुम्ही काही वचन वाचले नाही का, तर तिथं तुम्हाला नागरिकत्वाबद्दल शिकायला भेटल नाही का. जसं सुरुवातच जर आपण या वचनाची पाहिली, अध्याय अध्याय 1 वचन 1 मध्ये पहा. इपिस पवित्र जन व ख्रिस्त येशूच्या ठाई विश्वास ठेवणारे ह्यांना देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पाऊल ह्याच्याकडून. अं, आणि पुढे सुद्धा तुम्हाला यातून आणखी काही जे जे शब्द आहेत, जे आपल्याला आपल्या नागरिकत्वाची आठवण करून देतील नाही का. जसं वतन, नाही का, आपण वतनदार झालेलो आहोत. तो शब्द तुम्हाला पाहायला भेटल. आपल्या आपल्या वतनाचा विसार आपल्याला दिलेला आहे. अ, तो शब्द सुद्धा आपल्याला आपल्या नागरिकत्वाची आठवण करून देणारा शब्द आहे. तर देवाचं राज्य ज्यावेळेस नागरिकत्व या शब्दाबद्दल आपण पाहतो, तर नक्कीच आपण कुठलचे नागरिक आहोत त्याची ते आठवण करून देणार आहे. जुन्या करारामध्ये देवाचे लोक एक राज्य म्हणून संघटित होते. इस्रायल राज्य म्हणून आपल्याला पाहायला भेटतं, इस्रायल राष्ट्र म्हणून आपण जुन्या करारामध्ये पाहतो विशेष करून. आणि त्या इस्रायल राष्ट्रांचा त्या त्या राज्याचा देव कोण होता, तर त्या त्या राज्याचा राजा देव होता खुद्द नाही का. आणि प्रत्येक इस्रायली त्याच्या त्या राज्याचा नागरिक होता. त्याचप्रमाणे पौल जो आहे, पौलाच्या काळामध्ये रोमन साम्राज्यामध्ये नागरिकत्वाला फारच महत्व होतं. आणि जे जे त्या रोमी साम्राज्यामध्ये राहायचे नाही का, जर त्यांना नागरिकत्व मिळालं तर त्यांच्यासाठी सगळ्यात नाही का काय म्हणू शकतो आपण, सगळ्यात सन्मानाची ही गोष्ट होती की रोमी साम्राज्यामध्ये आम्हाला नागरिकत्व मिळालेलं आहे. त्यामुळे ते अनेक प्रकारे तिथं लाभ घेऊ शकत असायचे, जसे आपणही भारताचे नागरिक आहोत. आणि त्यामुळं ज्या काही गोष्टी आहेत आपण इथं राहतो किंवा जे काही लाभ आहेत, त्या लाभ पण आपण उपभोगू शकतो. आणि नागरिक या नात्याने आपलं जीवन सुद्धा कशा प्रकारे आपल्या देशासाठी आपण जगू शकतो त्याबद्दल सुद्धा आपण विचार करतो नाही का. तर पाऊल सुरुवात करत असताना नागरिकत्वाबद्दल तो बोलतो. आणि नागरिकत्व हा शब्द आपल्याला पुन्हा एक वार साम्राज्याबद्दल आठवण करून देतं. आणि नक्कीच रोमी साम्राज्यामध्ये नागरिकत्वाचं मोल होतं. त्याच प्रकारे ख्रिस्ती जगतामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की पौल म्हणतो की आपण ख्रिस्तामध्ये आहोत आहे का. आपल्याला ख्रिस्तामध्ये सर्व आशीर्वाद मिळालेले आहे. आपल्याला ख्रिस्तामध्ये एक नवीन ओळख मिळालेली आहे. ख्रिस्तामध्ये आपण आता देवाची लेकरं झालेलो आहे, दत्तक आपल्याला घेण्यात आलेलं आहे. ख्रिस्तामध्ये आपल्याला ते वतन मिळालेलं आहे. आणि ख्रिस्तामध्ये आपण देवाच्या राज्याचे वाटेकरी झालेलो आहोत नाही का. तर पहिला हा मुद्दा आहे नागरिक. तर नागरिक हा शब्द आपल्याला देवाच्या राज्याची आठवण करून देतो. त्यानंतर वतन किंवा वारसा हा शब्द तुम्हाला या इफिसकरास पत्रामध्ये पाहायला भेटल.
अध्याय 1 वचन 14 मध्ये पहा, देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे. म्हणजे त्यामुळे वचन 18, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी. वतन, वारंवार हा शब्द आपल्याला पाहायला भेटतं. आता ज्या प्रकारे नागरिक, त्या नागरिकत्वाबद्दल आपण विचार करतो, तर जो नागरिक आहे त्याच्यासाठी वतन सुद्धा ठेवलेलं आहे. जुन्या करारामध्ये इस्रायल राज्याच्या नागरिकांना वचन दिलेला जो देश आहे, अभिवचनाचा जो देश आहे, त्या देशात वारसा देण्यात आला किंवा वतन देण्यात आलं प्रत्येकाला, आपल्याला शिकायला भेटतं. आणि रोमी साम्राज्यामध्ये सुद्धा नागरिकांना एक वारसा हक्क होता. आणि या दोन्ही दोन्ही प्रकरणांमध्ये वारसा हक्क फक्त जो नागरिक आहे त्यांनाच देण्यात येत असायचा. आजही आपण पाहतो विविध ठिकाणी ज्यांना ज्यांना जे नागरिक नाहीयेत नाही का, त्या भागाचे, ते त्या ठिकाणी राहू शकत नाही, त्यांना कोणत्याही प्रकारचं वतन हक्क मिळू शकत नाही. पण पाऊल जो आहे इथं आपल्याला शिकवितो की आपल्याला तर वतनाचा विसार मिळालेला आहे, अगोदरच आपल्याला त्या वतनाची खात्री मिळालेली आहे. हे वतन आपल्याला ख्रिस्तामध्ये लाभलेलं आहे, ख्रिस्ताद्वारे लाभलेलं आहे. आणि या वतनाचा विसार खुद्द देवाचा आत्मा आहे, जो आपल्या हृदयात वास करतो नाही का. आणि पाऊल स्पष्टपणे सांगतो की आपण ख्रिस्ताचे लोक आहोत, ख्रिस्ताची प्रजा आहोत, ख्रिस्ताची अनुयायी आहोत. आणि म्हणून आपला वारसा ख्रिस्तामध्ये असलेलं जे देवाचं राज्य आहे त्याच्याशी जोडला गेलेला आहे. ख्रिस्तामध्ये आपण सहवारीच झालेलो आहोत. ख्रिस्त ज्या प्रकारे त्या स्वर्गाचा महान अधिकारी आहे आणि त्या स्वर्गाचा तो प्रभू आहे, त्या ख्रिस्तामध्ये आपण त्या स्वर्गाचे वाटेकरी झालेलो आहोत. ख्रिस्तामध्ये आता आपण जो ख्रिस्ताचा जो पिता आहे देव, तो आपलाही पिता झालेला आहे. ख्रिस्तामध्ये आता आपण ते स्वर्गाचे वतन आपल्याला लाभलेले आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं आणखी एक शब्द पुढचा आहे तिसरा, जो आपल्याला देवाच्या राज्याबद्दल आठवण करून दिला, आणि तो म्हणजे काय, लष्करी सेवा कार्य नाही का. जर तुम्ही अध्याय 6 आणि वचन 10 पासून पुढे पाहिलं, तर तिथं लष्करी भाषा वापरलेली आहे. जी सैनिकांसाठी वापरण्यात येणारी जी भाषा आहे, जी लष्करी जवानांसाठी वापरण्यात येणारी जी भाषा आहे, ती पॉल इथं वापरतो. वचन 10 पहा, शेवटी माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. बलवान होत जा ही भाषा एका शिपायासाठी, एका शूर योद्ध्यासाठी वापरण्यात येणारी ही भाषा होती. आणि शस्त्र सामग्री तुम्हाला या इथं शिकायला भेटल नाही का. इथं युद्ध याबद्दल शिकायला भेटल तुम्हाला या अध्यायामध्ये, अध्याय 6 मध्ये. तर थोडक्यात लष्करी जी सेवा आहे, हे शब्द सुद्धा आपल्याला देवाच्या राज्याची आठवण करून देणारे होते. प्राचीन जगात आपण पाहतो की युद्धामध्ये विशेष करून युद्धाचा जो संबंध आहे तो दाखवण्यासाठी अशा प्रकारची भाषा वापरण्यात यायची. जुन्या कारणामध्ये राज्याच्या सर्व सक्षम शरीर असणारे, जे सुदृढ असणारे जे पुरुष होते, त्यांना काय केलं जायचं, वेगळं केलं जायचं, किंवा त्या नागरिकांना सैन्यामध्ये घेतलं जायचं, भरती केलं जायचं. सुरुवातीच्या काळामध्ये मला वाटतं की वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा प्रकारे केलं जायचं. आणि जुन्या करारामध्ये सुद्धा जे सुदृढ, जे जे धष्टपुष्ट आणि जे लढवय्या असणारे जे पुरुष आहेत, त्यांना खास करून वेगळं केलं जायचं, एक एक या सैनिकी सेवेसाठी किंवा लष्करी सेवेसाठी. आणि तशाच प्रकारे रोमी साम्राज्यामध्ये सुद्धा होतं की नागरिकांना लष्करी सेवा करणं आवश्यक होतं. आणि म्हणून पौल तेच लक्षात घेतो आणि त्या अनुषंगाने पौल ख्रिस्ती युद्धाबद्दल बोलतो. विश्वासणारे जे आहे ते आध्यात्मिक युद्धामध्ये आहे. आणि ज्या प्रकारे रोमी साम्राज्यामध्ये एक एक जो जो शिपाई आहे किंवा तो जो नागरिक आहे, त्याला एक दृढपणे उभं राहणं गरजेचं होतं, एक बलवान होणं गरजेचं होतं. तशाच प्रकारे विश्वासणाऱ्या नात्याने आपण या युद्धामध्ये, आध्यात्मिक युद्धामध्ये उभे आहोत. आणि म्हणूनच आपल्याला
ती जी शस्त्र सामग्री आहे पुरवण्यात आलेली देवाने, ती शस्त्र सामग्री धारण करून आपल्याला उभं राहणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एक वार हे ख्रिस्तामध्ये आहे. ख्रिस्तामध्ये आपण लष्करी सेवेचा एक भाग आहोत, सैनिक आहोत. आणि म्हणून आपण देवाच्या राज्याचे नागरिक म्हणून या युद्धामध्ये आपण उतरलेला आहोत. त्यानंतर पुढचा आणखी एक शब्द आहे जो आपल्याला देवाच्या राज्याची आठवण करून देतो, तो म्हणजे अध्याय 1 वचन 20 मध्ये पहा. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेल्यातून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वाहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वावर मस्तक व्हावे, असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले म्हटलेलं आहे. मंडळीला दिले म्हटलेलं आहे बघा. त्यांचं सर्वावर मस्तक व्हावे असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. इथं मंडळी ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्त जो महान, अद्भुत, सर्वाधिकारी प्रभू आहे, जो सर्वोच्च आहे, जो सर्वोच्च मस्तक आहे, त्याच्या अधीन राहून मंडळी जी आहे ती सत्ता चालवते. अशा प्रकारचं चित्र इथं आपल्याला पाहायला भेटतं. पुन्हा एक वेळ हे चित्र जे देवाने आदामाला दिलेला जो आशीर्वाद होता त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तुम्ही फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी आपण टाका आणि ती सत्य खाली आणा. हे सत्य ख्रिस्तामध्ये ती सत्य खाली आणा. हे कसं शक्य झालेलं आहे? आता ख्रिस्त जो सर्वोच्च सर्वाधिकारी प्रभू आहे, जो सर्वोच्च स्वर्गात विराजमान आहे, त्याला सर्व पृथ्वीवर आणि स्वर्गात अधिकार मिळालेला आहे. त्याने आता मंडळीला या भूतलावर ठेवलेला आहे. मंडळीद्वारे ख्रिस्त राज्य करत आहे. आणि मग अशा प्रकारचं चित्र पाऊल इथं दाखवितो. आणि पाऊल काय म्हणत आहे की ही मंडळी ख्रिस्ताचं शरीर आहे, जो सर्वांनी सर्व काही भरतो, त्याने ती भरलेली आहे म्हटलेलं आहे. आणि पुन्हा एक वार मग ही जी सत्ता चालवणं आहे, हा जो अधिकार, सामर्थ्य, धनीपण आहे, हे पुन्हा एक वार आपल्याला राज्याची आठवण करून देतं, नाही का? तर देवाचं राज्य इथं सुद्धा आपल्याला अगदी प्रखरतेने शिकायला भेटल. हे जे उल्लेख इथं केलेले आहेत बघा, विशेष करून अध्याय 1 वचन 20 पासून अध्याय 2 वचन 6 पर्यंत, इथं तुम्हाला अगदी स्पष्ट रीतीने शिकायला भेटल की सृष्टीवरील विशेष करून देवाच्या लोकांचं जे शासन आहे ते ख्रिस्तातील देवाच्या राज्यशाहीचं जवळचा जो संबंध आहे ते दाखवितं. जुन्या करारामध्ये इस्रायलच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट होतं ते म्हणजे काय? देवाच्या राज्याच्या सेवेत संपूर्ण पृथ्वीवर आपलं वर्चस्व वाढवणं, नाही का? रोमन साम्राज्यातही असंच होतं. आणि म्हणून जेव्हा पॉल हे शिकवितो, नाही का, की विश्वासणारे ख्रिस्ताबरोबर सर्व सृष्टीवर अधिकाराच्या पदांवर ते बसलेले आहेत, तेव्हा त्याने हेच स्पष्ट केलेलं आहे की ख्रिस्त हा राजा आहे सर्वोच्च, आणि विश्वासणारे त्याच्या राज्यामध्ये नागरिक आणि अधिकारी दोघेही आहेत, नाही का? तर हा जो शब्द प्रयोग आहे, सृष्टीवर अधिराज्य, हा सुद्धा आपल्याला देवाच्या राज्याची आठवण करून देतो. त्यानंतर आपल्याला नावांचा स्रोत, नाही का, नावाबद्दल शिकायला भेटतं. जे तुम्ही इफिस्करास पुत्र अध्याय 3 वचन 14 मध्ये पहा. या कारणास्तव स्वर्गातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येतं. आता ही भाषा सुद्धा देवाच्या राज्याची आठवण करून देते. पित्यावरून नाव देण्यात येतं, नाही का? इफिस 3 आणि वचन 14 आणि 15 विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं, जिथं तिथं लिहिलेलं आहे पृथ्वीवरील प्रत्येक कुटुंबाला जे नाव देण्यात आलेलं आहे त्या नावाचा त्याचा स्रोत खुद्द देव आहे. तेव्हा त्याच्या मनात ख्रिस्ताच्या विजयी राज्याची संकल्पना होती ज्यावेळेस तो हे वचन बोलतो, नाही का, की सर्व लोकांना काय म्हटलेलं आहे, जे नाव देण्यात येतं म्हटलेलं आहे, प्रत्येक वंशास. तर इथं तो त्याच्याबद्दलच बोलतो. विजयी राज्याची ती संकल्पना आपण पाहतो जुन्या करारामध्ये देवाच्या लोकांना त्याच्या नावाने संबोधले गेलेले आहे, कारण ते त्याच्या राज्याचा भाग होते. उदाहरणार्थ आमोस अध्याय 9 वचन 11 आणि 12 मध्ये पहा, दाविदाचा पडलेला डेरा त्या दिवशी मी उभारीन म्हटलेला बघा. दाविदाच्या नावाने तिथं बोललेला दाविदाचा डेरा म्हटलेला आहे. आणि पुढे या वचन 12 मध्ये पहा, आदमाच्या अवशेषाचा व ज्यांना माझे नाव ठेवले आहे त्या सर्व राष्ट्रांचा ताबा घेतील म्हणे ते. तर इथं अगदी स्पष्ट आपण पाहतो की
ज्यावेळेस देवाच्या राज्याबद्दल, देवाच्या लोकांच्या राज्याबद्दल बोललं जातं, त्यावेळेस मग इथं विशेष करून नावाने संबोधलं गेलेलं आहे जुन्या करारामध्ये सुद्धा. त्यानंतर आणखी एक शब्दप्रयोग आपण पाहतो, तो म्हणजे काय? राजदूत. राजदूत नाही का? प्रेषित हा जो शब्द आहे, पाठवलेला, तो शब्द सुद्धा जर मूळ भाषेमध्ये जर तुम्ही पाहिलं, तर मूळ भाषेमध्ये त्याचं रूट किंवा मूळ जो अर्थ आहे तो राजदूत असाच होतो, जो पाठवण्यात आलेला आहे. एका राजाने एका राज्यातून एका विशिष्ट अधिकाराने, एका विशिष्ट संदेशाने आणि त्या राजाचं किंवा त्या राज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवण्यात आलेला राजदूत किंवा पाठवण्यात आलेला त्यांचा प्रमुख एक व्यक्ती. आणि पौल काय म्हणत आहे बघा, इफिसकरास पत्रामध्ये अध्याय 6 वचन 19 मध्ये, माझ्यासाठी ही विनवणी करा की ज्या सुवार्थी पायी बेड्या पडलेला मी वकील आहे, तिचे रहस्य उघडपणे कळविण्यासाठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावेत. ही जी भाषा आहे ना, ती भाषा अशाच प्रकारची आहे. राजदूत जो होता, तो त्याचं कार्य काय होतं, की तो जो आहे तो राजाचा संदेश घेऊन जायचा. त्याचा उद्देश काय होता? त्या राजाला प्रतिबिंबित करणं, त्या राज्याला प्रतिबिंबित करणं, त्याची महानता, त्याचं गौरव, त्याने दिलेले नियम आणि विशेष करून त्या राजाची गुणवैशिष्ट्य, तो राजदूत होता तो प्रदर्शित करायचा त्याच्या बोलण्याद्वारे, त्याच्या कृतीद्वारे. आणि तशीच भाषा पॉल म्हणतो, की पहा मी बेड्या पडलेला वकील आहे, तिचे रहस्य उघडपणे कळवण्यासाठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावेत. शब्द सुचावेत. तर हेच तर राजदूताचं कार्य होतं. तर या 6 रीतीने आपल्याला देवाचं राज्य, त्याची आठवण पाऊल करून देतो. आणि यावरून आपण शिकू शकतो की देवाचं राज्य नाही का, त्यावर पाऊल जो आहे तो भर देत आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे काय, आता जे देवाच्या राज्याचे आपण नागरिक आहोत, राजदूत आहोत, देवाच्या राज्यामध्ये आहोत, परंतु आपण आव्हानांपासून सुटलेलो नाही. मग या आव्हानांना आपण तोंड कसे देणार आहोत? मग हे आव्हान काय आहेत? त्याकडे पाऊल दुसऱ्या भागात वळतो. आणि जसं बघा, अध्याय 6 वचन 20 जर तुम्ही पाहिलं, अध्याय 6 आणि वचन 20 पहा, माझ्यासाठी विनवणी करा की ज्या सुवार्ते पायी बेड्या पडलेला मी वकील आहे, तिचे रहस्य उघडपणे कळवण्यासाठी मी तोंड उघडीन तेव्हा मला तेव्हा मला शब्द सुचावेत म्हटलेला आहे. यासाठी की जसे बोलायला पाहिजे हवे, तसे मला उघडपणे बोलता यावे. आणि आणि मग इथं स्वतःला पौल जो आहे राजदूत म्हणून प्रगट करताना आपल्याला दिसतो. जुन्या करारामध्ये आणि रोमी साम्राज्यामध्ये, या दोघांमध्ये सुद्धा राजदूत हा सगळ्यात महत्वाचा होता. हा राजा किंवा सम्राटाचा अधिकृत प्रतिनिधी होता, जे मी तुम्हाला अगोदरी सांगितलेलं आहे. आणि पौलाच्या मनात हेच होतं की ख्रिस्तामध्ये देवाचे हे राज्य होते. आणि पहा, इतर अनेक मार्गाने पौलाने हे प्रगट केलेलं आहे. अनेक मुद्दे मुद्दे त्याने त्याबद्दल हाताळलेले आहेत. जो मुद्दा जो आहे त्या विश्वासासंबंधी आहे, त्यावेळेस पौल स्वतःला राजदूत म्हणून प्रकट करतो. तर विशेष करून तो देवाच्या राज्यावरील त्याचा जो विश्वास आहे, त्याच्याबद्दलची आठवण करून देणार आहे. आता काही आव्हानं किंवा काही समस्या होत्या देवाच्या राज्यामध्ये आपण जगत असताना, मग त्याला तोंड कसं द्यावं? जसं पापी स्वभाव, अध्याय 5 आणि वचन 5 बघा, जिथं जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तीपूजक आहे, असल्या कोणालाही ख्रिस्ताच्या आणि देवाच्या राज्यात वारसा नाही, हे तुम्ही जाणूनच आहात. प्रथम पाऊल जो आहे, आपल्याला पाहायला भेटतं आपल्या पापी स्वभावाबद्दल आणि पापी सवयीबद्दल तो आठवण करून देतो. आणि विशेष करून देवाच्या देवाचे राज्य, जे देवाचं जे राज्य आहे, त्या 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 राज्याच्या त्या भाषेला तो एक आव्हान तो करत आहे. आणि तो शिकवत आहे इथं, विशेष करून की देवाच्या राज्यात आपण असताना आपण आपलं जीवन जे आहे अशा प्रकारे पापात जगू नये. हे पूर्ण विसंगत असणार आहे. आपण देवाच्या राज्याचे नागरिक आपण स्वतःला म्हणतो, आणि आपल्या जीवनात जर पाप आहे तर आपण त्याप्रमाणे जगतो, तर हे फारच
विसंगती दाखवणारा आहे. नक्कीच आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्याद्वारे आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळालेली आहे. पापाच्या सामर्थ्यापासून, पापाच्या परिणामापासून आपण सुटलेलो आहोत. परंतु पापाचं वास्तव्य अजूनही आपल्यामध्ये आहे. जरी आपण देवाच्या राज्याचे वाटेकरी आहोत, देवाच्या राज्यामध्ये आपला प्रवेश झालेला आहे, परंतु आपण पापी देहात आहोत आणि पुष्कळदा आपण पडतो, आहे का? म्हणून तो काय म्हणतो पाऊल, की आपल्याला ती सवय असू नये, आपण त्यामध्ये पडून जाऊ नये, म्हणून आपण जपणं गरजेचं आहे. देवाच्या राज्यातील नागरिक या नात्याने आपण ख्रिस्ताची आज्ञा पाळणं गरजेचं आहे, मोडण्यापेक्षा, नाही का? आणि नित्य देवाच्या वचनामध्ये आपण राहणं गरजेचं आहे. ख्रिस्ताचा राजदूत या नात्याने, ख्रिस्ताच्या राज्याचा नागरिक या नात्याने, विश्वासणाऱ्या या नात्याने आपण अधिक जीवन जगणं गरजेचं आहे. जर आपण ख्रिस्ताला नाकारू आणि त्याने दिलेलं तारण, नाही का, आपण त्याला नाकारतो, नाही का, जर आपण ख्रिस्ताच्या सुवार्तेला नाकारणारे आहोत, तर पाऊल म्हणतो की आपण त्याच्या राज्याविरुद्ध बंड करणारे आहोत आणि आपल्याला त्याच्या राज्यामध्ये कोणताही वारसा नाही. बरं, आणखी एक दुसरी समस्या होती. जसं आपण ह्युमनाय आणि अलेक्झांद्र हे जे लोक होते, ते वंशावळीबद्दल ते बोलत होते, अनंत वंशावळीबद्दल काही कहाण्या ते सांगायचे. त्यामध्ये मग नक्कीच आपण पाहतो की जुन्या करारातील अशा काही गोष्टींचा उपयोग करून ते लोकांना जे आहे पुन्हा कर्माकडे ते घेऊन येत असावेत. अब्रामाबद्दल किंवा जुन्या करारातील इतरही उदाहरणं घेऊन, नाही का? आणि म्हणून पाऊल ते सुद्धा इथं हाताळतो या पत्रामध्ये, नाही का, की पापी स्वभावामध्ये आपण अजूनही आहोत आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्यामध्ये त्याचा परिणाम आणखी कुठं दिसून येत होता. यहुदी आणि विदेशी यामध्ये कसा भेद ते करत होते लोक, नाही का? की नाही परराष्ट्रीय, अरे ते परराष्ट्रीय नाही का, ते परके आहेत, ते उपरे आहेत, ते भ्रमाच्या देवाच्या कराराला पारके आहेत, ते कोणत्याही प्रकारे देवाच्या जवळ येऊ शकणार नाही. पण आम्ही यहुदी आहोत, आम्ही रक्ता मांसाचे अब्रामाची लेकरं आहोत आणि म्हणून वंशाने आम्ही खऱ्या रीतीने देवाच्या राज्याचा आम्ही भाग आहोत. पण पाऊल जो आहे तो अगदी स्पष्ट रीतीने याची जाणीव करून देतो की यहुदी असो की हेलेने असो, कुणी असू द्या. पहा अध्याय 2 वचन 11 मध्ये तो काय म्हणतो. म्हणून आठवण करा की तुम्ही पूर्वी देहाने परराष्ट्रीय आणि ज्यांची सुनता हाताने केलेली म्हणजे देहाची आहे अशा स्वतःला सुनती म्हणवणाऱ्या लोकांकडून बेसुनती म्हणवले जाणारे होता. ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्त विरहित इस्रायलच्या राष्ट्राबाहेरचे वचनाच्या करारांना परके, आशाहीन व देव विरहित असे जगात होता. तर हे जे आहे हे आपल्याला पाहायला भेटतं. ते खोटे शिक्षक यहुदी ते पण शिकवायचे आणि पाऊल तेच लक्षात घेऊन इथं बोलतो, तुम्ही पूर्वी होता ख्रिस्त विरहित, नाही का? आणि वचन 13, परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योग्य जवळचे झालात. पाहिलं? आता इथं ज्यावेळेस ख्रिस्ताच्या रक्ताच्या योग्य म्हटलेलं आहे ना, तर जे रक्त मांसाचं नातं जे त्या यहुदी लोक म्हणत होते की आम्हाला अब्रामाशी जोडल्या गेलेलं आहे, तर नक्कीच आपल्याला सुद्धा रक्तानेच जोडल्या गेलेलं आहे. हे रक्त जरी माणसाने आपण जोडलेलं नसलं तरी रक्ताने आपण जोडल्या गेलो अब्रामाशी, अब्रामाच्या कराराशी आणि देवाच्या, आपल्याला पाहायला भेटतं देवाची प्रजा त्या प्रजेशी कोणत्या रक्ताने? ख्रिस्ताच्या रक्ताने, जो खरा इस्रायली आहे, जो खरा अब्रामाचं संतान आहे, त्याच्या रक्तामध्ये आता आपण देवाच्या जवळचे झालेलो आहोत. आणि पावलाची इच्छा आहे की आता आपण उपरे आणि परके असा भेद ठेवू नये. पौलाने त्याच्या सुलतान झालेल्या परराष्ट्रीय वाचकांना ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याआधीची स्थिती त्याने दाखवली. तुम्ही परके होता, तुम्ही अनोळखी होता, तुम्ही उपरे होता, तुम्ही देवाच्या राज्याचे नागरिक नव्हता म्हणे, पण आता तुम्ही देवाच्या राज्याचे नागरिक झालेला आहात. ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याद्वारे, ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्याद्वारे तुम्ही आता देवाच्या राज्याचे नागरिक बनलेले आहात. आणि आता तुम्ही देवाच्या त्या अभिवचनाच्या करारापासून अलिप्त नाहीये. ज्या प्रकारे तो यहुदी ख्रिस्तावरील विश्वासाने तारला गेलेला आहे, त्याच प्रकारे तो परराष्ट्रीय सुद्धा ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे तारल्या गेलेला आहे. जुन्या करारातील
जर आपण पाहिलं, जुन्या करारातील जो करार आहे ही कायदेशीर व्यवस्था होती, त्याद्वारे देवाने त्याचं राज्य आपल्याला पाहायला भेटतं चालवलेलं आहे. एकदा परराष्ट्रीयांना ख्रिस्त येशूमध्ये जवळ आणले गेलेलं आहे, तेव्हा ते ख्रिस्तामध्ये नवीन करारामध्ये इस्रायलच्या राष्ट्रीय करारांच्या अधिकाराखाली आलेले आहेत. आणि आता त्याचा परिणाम म्हणजे ते ख्रिस्तामध्ये देवाच्या राज्याच्या कराराच्या आशीर्वादांना पात्र होते. नागरिकत्व आणि कराराच्या संदर्भामध्ये विशेष करून पाऊल जो आहे मंडळीवर लक्ष केंद्रित करत आहे तो. आणि यातून देवाचं राज्य ते मंडळीमध्ये आहे, त्याची तो आठवण करून देत आहे. आणि त्या मंडळीमध्ये मग विश्वासणारे म्हणून यहुदी आणि परराष्ट्रीय अशी दोघही आहेत. आणि म्हणून तुम्ही यहुदी आहात म्हणून तुम्ही परराष्ट्रीयांना खालच्या नजरेने पाहू नका, परराष्ट्रीयांनी यहुदी लोकांना खालच्या नजरेने पाहू नये. कारण तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने एक केलेले आहात, ख्रिस्ताने तुम्हाला एकत्र केलेलं आहे. तुम्ही केवळ विश्वासाच्या द्वारे, केवळ कृपेने तारल्या गेलेले आहात. तुमचा मध्यस्थ एक आहे, तुमचा तारणारा एक आहे. जे रक्त सांडण्यात आलेलं आहे ते तुमच्यासाठी अनमोल आहे आणि ते ख्रिस्ताने सांडलेलं आहे. कोणा अब्रामाने नाही, दाविदाने नाही, कोणत्या मोठ्या व्यक्तीने ह्या गोष्टी केलेल्या नाही, तर ख्रिस्तामध्ये येहुदी असो की परराष्ट्रीय असो, तुम्ही एक राज्य म्हणून एकत्र करण्यात आलेल्या, तुम्ही एकाच राज्याचे नागरिक झालेल्या. तर ही पण समस्या पाऊल अशा प्रकारे हाताळतो. त्यानंतर सैतानी शक्ती इफिस शहराबद्दल ज्यावेळेस आपण पाहतो, तर तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की आर्तमी आणि डायना, आर्तमी किंवा डायना देवीचं जे मंदिर होतं, त्यासोबतच विशेष करून तिथं जादूटोणा फार सैतानी कृत्य चालायचं त्या ठिकाणी. आणि जर तुम्ही प्रेषितांची कृत्याचा जर बारकाईने अभ्यास केला, तर तुम्हाला पाहायला भेटेल की तिथं अ, अ, खास करून या जादूटोण्यावर काही पुस्तकं पण असायची. आणि आणि एवढंच नाही, तर अ, आपल्याला शिकायला भेटतं की फार भयंकर सैतानी शक्तीचं वास्तव्य असणारा असं ते शहर, तो भाग होता. पण ज्यावेळी ख्रिस्त तिथं गाजवण्यात आला, ख्रिस्ताच्या सुवार्तेने त्या लोकांचा ठावा घेतला गेला, त्यावेळी सगळ्यात अगोदर काय घडलं तिथं माहिती आहे तुम्हाला? असं सांगितलं जातं की लाखो करोडो रुपयांची जी पुस्तकं आहेत, जे हे जादूटोणा, जे अशुद्ध, जे चेटकी, जे सैतानी कृत्य यावर आधारित होते, ज्याचा उपयोग इफिसीतील लोक फार आनंदाने करायचे, ते खटे आले त्या मंडळीने ते पूर्ण जाळून टाकले म्हटलेलं आहे. आणि असं म्हटलं जातं की जवळजवळ ती जी पुस्तकं होती कितीतरी लाखो रुपयांची ती पुस्तकं होती जी जाळण्यात आली. ज्यावेळेस ते लोक खऱ्या विश्वासामध्ये आले. आणि मग त्यावरच आधारित पाऊल जो आहे अध्याय 6 मध्ये, तो म्हणतो की जळते बाण नाही का, जळते बाण म्हटलेला आहे. आणि तिथं तो म्हणतो की तुमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, तर त्या दुरात्म्यांबरोबर आहे. कारण भयंकर रीतीने सैतानी साम्राज्य त्याने वेढलेलं ते होतं. आणि नक्कीच आपल्याला विविध ठिकाणी फार प्रखरतेने त्या गोष्टी काही काही ठिकाणी अधिक प्रखरतेने आपल्याला पाहायला भेटतं. तशाच प्रकारे तिथं पण होतं. पण ख्रिस्ताची सुवार्ता किती अद्भुत आहे, जी आपल्याला पूर्णपणे ह्या भयंकर अशा अशुद्ध शक्तींपासून, सैतानी दुरात्म्यांपासून आणि त्या भयंकर अशा साम्राज्यातून सुद्धा सोडवण्यास समर्थ आहे. कारण ख्रिस्त सार्वभौम राजा आहे, गौरवी तो प्रभू आहे. खोट्या शिक्षकांनी विश्वासणाऱ्यांना विविध प्रकारे आध्यात्मिक, नाही का, आपण काय म्हणू शकतो, अं, अं, आध्यात्मिक शक्तींची भक्ती करण्यासाठी विशेष करून जे ग्रीक धर्म आहे आणि यहुदी जे जे नियम आहे त्याच्या चुकीचं समज लोकांपुढं त्यांनी प्रदर्शित केलेला होता. आणि त्याद्वारे मंडळीमध्ये जो आहे वेगवेगळ्या प्रकारे मंडळी पाहायला लागली होती. आणि खरी सुवार्ता आणि जे जे आपण म्हणू शकतो ना, एक खरा जो विश्वास आहे, तिच्यापासून कुठंतरी ती डळमळायला लागली होती. आणि सैतानाचा डाव होता भयंकर. सैतानाचं हे शस्त्र होतं. सैतान जो आहे भुलवण्याचा प्रयत्न करतो देवाच्या लोकांना आणि दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, नाही का. तो तुम्हाला घाबरवणार नाही, तो तुम्हाला काहीतरी दबाव आणून ह्या गोष्टी करणार नाही, तर तुम्हाला तो मोहाद्वारे, आकर्षणाद्वारे अशा प्रकारे तो दुसरीकडे
तो तुमचं लक्ष वेधून घेईल. जसं पृथ्वी, हवा, पाणी, अग्नी, तुम्ही जर ह्या गोष्टी पाहिल्या, तर याकडे नाही का याची भक्ती करणं, याची अ, अ, त्या ह्या गोष्टीला देवाचा दर्जा देणं, ह्या गोष्टी चालू होत्या. आणि पौलाने होते नाही का त्याच्याबद्दल आणि विशेष करून जे 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 सैतानी राज्य आहे त्याचं सुद्धा वैशिष्ट्य सांगितलं. आणि त्याच्या विरुद्ध ते कशा प्रकारे देवाच्या राज्याच्या विरुद्ध नाही का ते कार्य करत आहे, ख्रिस्ती विश्वासाच्या विरुद्ध कार्य करत आहे, त्याची सुद्धा आठवण करून दिलेली आहे. इपिस्करासपत्र अध्याय 2 वचन 1 आणि 2 मध्ये सुद्धा पहा ज्या प्रकारे पाऊल आपल्या भूतकाळाची, इफिसील मंडळीची भूतकाळाची आठवण करून देत आहे. बघा की तुम्ही आपले अपराध व आपले पातके ह्यामुळे मृत झालेला होता. त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता आणि या जगाच्या राहाटी प्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती याच्या धोरणाप्रमाणे चालणं, ही भाषा एका राज्यात आपण होतो आणि त्या राज्याच्या अधीन राहून चालणं त्याची आठवण करून देतं. अगोदर आपण कोणत्या राज्यात होतो त्याची आठवण पाऊल देतो. आणि मग आता आपण कुठे आहोत. पौलाने सांगितलं की विश्वासणारे होण्या अगोदर एपिसकर त्या अंधकाराच्या राज्यात होते, जगाच्या मार्गाने चालणारे होते. जादूटोणा, चेटकी आणि ह्या गोष्टी यामध्ये तुम्ही जगणारे होता, नाही का. पण आपल्याला पाहायला भेटतं देवाने त्यातून बाहेर काढलेला आहे. त्या सैतानाच्या डावपेच आणि विशेष करून सैतानाचं सामर्थ्य आणि सैतानाचं आधिपत्य त्याच्यातून त्याने आपल्याला सोडवलेलं. जे दुरात्मे आणि सर्व गोष्टींपासून ख्रिस्तामध्ये त्याने आपल्याला सोडवलंय. पण अजूनही आपल्याला पाहायला भेटतं की सैतान आणि त्याची जी दुरात्मे आहेत ती शांत बसलेली नाहीये. त्यांनी जुन्या करारामध्ये आपण पाहतो इस्रायल लोकांना त्यांनी अडखळण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ख्रिस्ताला त्यांनी अडखळण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते आपल्याला सुद्धा, आपल्याशी सुद्धा लढण्यासाठी ते नेहमी तयार असतात, नाही का. इफिस्करास पत्र अध्याय 6 वचन 12 काय सांगतात, कारण आपलं झगडणं रक्त माणसांबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. देवाचं राज्य म्हणून मंडळी या अंधाऱ्या जगात, विशेष करून या जगाच्या राज्याशी या वैश्विक युद्धामध्ये आहे. हे युद्ध लोकांसोबत नाहीये किंवा रक्त आणि माणसांसोबत नाहीये, तर सैतान आणि दुरात्म्यांसोबत आहे. आणि म्हणूनच पाऊल त्या मूळ श्रोत्यांना, त्या मंडळीला याची आठवण करून देत आहे की तुम्ही सावध असा आणि ती जी शस्त्र सामग्री देवाने दिलेली आहे ती धारण करा. त्याच प्रकारे आपल्याला सुद्धा पाऊल आठवण करून देत आहे, नाही का. वैयक्तिक पाप, वंशिक जो तणाव आहे त्या मंडळीमध्ये होता, दुरात्म्याची शक्ती, ह्या समस्या तिथं होत्या. पण पाऊल जो आहे त्या समस्यांना एका समान विषयाशी जोडून संबोधतो. आणि तो विषय काय, शेवटी देवाचं राज्य आहे, राज्य करणारा देव आहे, ख्रिस्त सार्वभौम राजा आहे. आता आपण त्या अंधकाराच्या सत्तेतून प्रकाशात आलेलो आहोत. हे केवळ ख्रिस्तामुळे शक्य झालेलं आहे. ख्रिस्त विजयी राजा आहे, त्याने विजय मिळवलेला आहे. आपण आता अंधकाराची प्रजा नाहीये, आता आपण उपरे नाही, आपण परके नाहीये, आपण देवाच्या जवळचे झालेले आहे. आपल्याला दत्तक घेण्यात आलेलं आहे का. कराराची प्रजा म्हणून आपण त्याच्या चरणी येऊ शकतो आणि आपण ख्रिस्तामध्ये आहोत, देवाच्या राज्याचा एक भाग आहोत. आणि देवाच्या राज्याचा एक भाग असल्या कारणानं आपण हे विसरू नये की आपण एक युद्धामध्ये सुद्धा आहोत. आणि पौलाची इच्छा आहे की आपण त्याबद्दल गंभीर असावं. आणि म्हणून त्यासाठी देवाने दिलेली शस्त्र सामग्री आपण नेहमी धारण करून तयार असावं. आणि म्हणून अं, देवबाप करू आपल्या सगळ्यांना ही सत्य समजण्यासाठी सहाय्य करू आणि त्याप्रमाणे चालण्यासाठी त्याची कृपा करू आपण प्रार्थना.